नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत पट्टा पद्धत लागवडीवर। पट्टा पद्धत का घ्यावी, पट्टा पद्धतीचं महत्त्व काय आहे आणि पट्टा पद्धतीमध्ये उत्पादन का जास्त निघतं। जसं की सांगायचं झाल्यास अमृत पॅटर्न, आज अमृत पॅटर्नवर 51 क्विंटलपर्यंत कापूस जातो। मग कसा जातो, नेमकं काय टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि कशा पद्धतीने अंतर मेंटेन केलं जातं याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासोबत खत व्यवस्थापन काय काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे याचीही माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्हाला यावर्षी कापूस उत्पादनात विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीनं पॅटर्न जर फॉलो केला तर चांगलं उत्पादन तुम्हाला मिळून जाऊ शकतं। त्यासोबतच रेग्युलर पद्धतीमध्ये, लागवड पद्धतीमध्ये जर तुमचं बागायती क्षेत्र असेल तर तुम्हाला याचा सुद्धा फायदा होऊ शकतो आणि नक्कीच तुम्ही या पद्धतीचा फायदा करून घ्या। तर त्याच्यासाठी आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आज आपण माहिती घेतोय पट्टा पद्धत लागवड। पट्टा पद्धत लागवड म्हणजे काय, तर एकंदरीत 5x5x7x1 हा झाला एक भारी जमिनीसाठी पट्टा पद्धत। आता हा 5x5x7x1 हा मेंटेन कसा करायचा आहे तर लक्षात असू द्या, इथं झाड आहे आपलं, हे एक झाड आहे, तर हे अंतर आपल्याला ठेवायचे 7, हे अंतर ठेवायचे 5, पुन्हा हे अंतर ठेवायचे 7, हे अंतर ठेवायचे 5। तर आता हा झालाय आपला पट्टा पद्धत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालंय 7 फुटाचं अंतर आणि या दोन गॅप मध्ये आपल्याला मिळालंय 5 फुटाचं अंतर। हा झाला आपला पट्टा, म्हणजे एक पट्ट्याचं अंतर जास्त ठेवणं आणि दुसऱ्याच्या दोन ओळी आहेत तर यांचं अंतर थोडंसं कमी करणं। आता रोपांची लागवड कशी होते पहा, पॅटर्न आहे हा बाय 1, त्याच्यामुळं दोन रोपांचं जे अंतर असेल तर ते 1 फुटाचं असेल, म्हणजे हे जे अंतर आहे हे फक्त 1 फूट आहे। तर आता ज्यावेळेस हा पॅटर्न आपल्याकडे लागतो तर हा पॅटर्न मध्ये रोपं कशी लागतात तर ह्या पट्ट्यामध्ये लागतात 7x1, इथे लागतात 5x1, म्हणजे एकंदरीत जर सगळं गणित आपण केलं तर 5x1 च्या नुसार एकरीमध्ये रोपं बसतात जवळजवळ 9000 आणि 7x1 चा जर विचार केला तर जवळजवळ 6500 रोपं आपली बसतात। तर हे किती होतंय, जवळजवळ 15500 पर्यंत होतंय। याला भागिले 2 ने करायचे का, तर इथं आपण हे 1 एकराचं प्रमाण घेतलंय आणि हे 1 एकराचं प्रमाण घेतलंय, म्हणजे 2 एकराचं प्रमाण घेतलंय। तर यांची जर एक 50% संख्या जर केली तर साधारणतः याच्यामध्ये 7250 एवढी संख्या येते। म्हणजे जवळजवळ या पट्टा पद्धतीमध्ये आपल्याकडे रोपं किती बसतात, 7250 एवढी रोपं बसतात। आता जर 7250 रोपं बसतात तर रेग्युलर लागवडीमध्ये किती बसतात पहा। रेग्युलर लागवडीमध्ये काय 4x1 ची लागवड आहे, काही ठिकाणी 4.5x1 आहे, 4.5x1 असेल किंवा 4x2 असेल। आता 4x1 जर घेतली तर 4x1 मध्ये जवळजवळ 11000 रोपं बसतात, पण उत्पन्न तेवढं निघत नाही। का तेवढं निघत नाही तर इथं आता तुम्हाला प्रॅक्टिकली थोडंसं दाखवतो। 4x1 तर 4 मध्ये काय होतंय की रेग्युलर पाहिजे तेवढंच गॅप बसतोय, त्याच्यापेक्षा जास्त गॅप मिळत नाहीये, म्हणजे हवा यायला पण जागा नाहीये, इकडून हवा यायला पण जागा नाहीये। म्हणजे पूर्व पश्चिम लागवड असो किंवा दक्षिण उत्तर लागवड असो, पूर्व पश्चिम हवा यायला पण जागा नाहीये आणि उत्तर दक्षिण यायला पण हवेला जागा नाहीये। जर हवाच मोकळी खेळती नसेल तर इथं मात्र मग उत्पन्न आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही, झाडाची डेव्हलपमेंट पाहिजे तेवढी होत नाही। याच्याही पलीकडं तुम्हाला आणखी एकदम स्पष्ट जर दाखवलं, हे 7 हे 1 7x1 चं हे अंतर आहे,
जर आपण इथं झाड जर लावलं तर झाड भलेही 1 फुटावर लागवड असेल, झाड या बाजूला वाढ याची झाडाची कधीही जास्त असणार आहे. झाडाची बली ही समजा आता हा पूर्व आहे, पश्चिम आहे, इकडे दक्षिण आहे आणि ही उत्तर आहे. तर ज्यावेळेस 7x1 या पद्धतीने झाड लागतं, 7x1 या पद्धतीने झाड लागतं, तर त्यावेळेस उत्तर दक्षिण बाजूला झाड हे जास्त वाढतं. पूर्व पश्चिम जे झाड आहे तर हे याच्यामध्ये थोडं कमी वाढतं, म्हणजे पाहिजे तेवढं कैरी इकडे लागत नाही. परंतु या 2 बाजू ज्या आहेत, कोणत्याही 2 बाजू या ठिकाणी कैऱ्या जास्त लागतात, हवा मोकळी राहते, त्यामुळं फांद्यांना जागा मिळते. मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की ज्या ठिकाणी आपण 4.5 फुटाचा बेड ठेवला त्या ठिकाणी आपल्याला एका फांदीला काही ठिकाणी 10 बोंड दिसली, काही ठिकाणी 11 दिसली, अजित 1199 12 पर्यंत दिसली. म्हणजे जर एवढी जर बोंड आपल्याला दिसली तर विचार करा, जवळजवळ अमृत पॅटर्न मध्ये झाडाची उंची जी आहे जवळजवळ 6 फूट ते 6.5 फुटापर्यंत आरामशीर वाढते. जर शेंडा फुटला नाही तर ती 7.5 फुटापर्यंत सुद्धा जाते. आणि जर समजा आता माझी हाईट जी आहे साधारणतः 5 फूट 10 इंच आहे, जर 6 फुटापर्यंत जरी झाड गेलं तरी 5 फुटापर्यंत झाडाला कमीत प्रत्येक फांदीला इथं तुम्हाला 12 बोंड दिसतील, इथं तुम्हाला 10 दिसतील, इथं 8, चौथ्या फांदीला 6 किंवा 7, पाचव्या फांदीला 4. जर एकंदरीत आपण 1 2 3 4 जर 5 फांद्या जरी पकडल्या एका झाडाच्या एका बाजूच्या 5 फांद्या, तरी सुद्धा आपल्याला बोंड किती लागतात? 12 10 22 8 30, 30 आणि 10 40 फांद्या, 40 बोंड एका बाजूला. जसं आपल्याला फक्त दोन्ही बाजूला जरी विचार केला तरी 80 बोंड लागतात. त्याच्यानंतर पूर्व पश्चिम जर बाजू घेतली तर याच्यामध्ये आपल्याला 30 बोंड जरी मिळाली तरी आपल्याला 110 बोंड मिळतात. आणि बाकीची जी बाजू आहे ह्या चारही दिशेची बाजू सोडून राहिलेल्या 4 दिशा, या 4 दिशामध्ये आपल्याला परत 40 बोंड जरी मिळाले, लक्षात घ्या, तरी सुद्धा आपल्याला 150 बोंड सहज मिळतात. पण कुठं? तर या पद्धतीमध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला पट्टा पद्धत ही करायची आहे. तर त्याच्यासाठी पट्टा पद्धत जी आहे तर ही कशा पद्धतीने आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर पट्टा पद्धतीमध्ये सगळ्यात भाऱ्या जमिनीसाठी 5 बाय 7 बाय 7 बाय 5 बाय 5 बाय 1 किंवा याला असंही म्हणू शकता 5 बाय 5 बाय 7 बाय 1. ही झाली भारी जमिनीसाठी. अमृत पॅटर्न मध्ये याच्याही पेक्षा जास्त अंतर ठेवलं जातं. 6 बाय 6 बाय 5 बाय 1 किंवा 6 बाय 6 बाय 4 बाय 1 किंवा 1.5 अशाही पद्धतीत पट्टा पद्धतीमध्ये अंतर ठेवलं जातं. तुम्हाला जे सफिशियंट वाटतं, जर तुमचं झाड किंवा तुमचं शेत एकदम भारी असेल आणि त्या क्षेत्रामध्ये जर झाड खूप जास्त वाढत असेल तर तुम्ही अशा ठिकाणी हे अंतर ठेवू शकता. 6 बाय 6 बाय 5 बाय 1, 4 बाय 1 तर नकोच आहे, पण 6 बाय 6 बाय 5 बाय 1 किंवा 5 बाय 1.5 अशा पद्धतीचं अंतर ठेवू शकता भारी जमिनीसाठी. कारण अमृत पॅटर्न मध्ये गेल्या वर्षी अंतर वाढवलेलं होतं. आपल्याही काही शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न मध्ये लागवड केली होती ज्याच्यामध्ये अंतर वाढवून घेतलं होतं. तर तेच मीडियम जमिनीसाठी 4 बाय 4 बाय 6 बाय 1 किंवा 4 बाय 4 बाय 5 बाय 1 अशा पद्धतीचं भारी आणि हलक्या जमिनीसाठी सुद्धा आपण या पद्धतीनं निवडू शकतो. तर ह्या अशा पद्धतीची पट्टा पद्धत लागवड आहे ज्याच्यामध्ये एक रो जो आहे त्या रो मध्ये जास्त अंतर आहे, दुसरा जो रो आहे त्याच्यामध्ये कमी अंतर आहे आणि लागवड जी आहे 1 फुटावर. 1 फुटावरची लागवड आपण 1.5 फुटावरही घेऊ शकतो. रोपांची संख्या थोडी कमी होईल पण हवा खेळती राहील म्हणजेच बोंड जास्त लागेल. आता याच्यासाठी खत व्यवस्थापन काय करणं गरजेचं आहे किंवा खत व्यवस्थापनावर कशा पद्धतीने आपण भर देऊ शकतो की जेणेकरून आपल्याला उत्पादन जास्त मिळालं पाहिजे. लक्षात घ्या, तर रासायनिक खत देऊन कधीही उत्पन्न जास्त मिळत नाही. आणि आपल्या शेतकऱ्यांचा हाच गैरसमज आहे किंवा हीच माहिती तुम्हाला दिली जाते की रासायनिक खत तुम्ही जेवढं जास्त वापराल
तेवढंच तुम्हाला उत्पन्न जास्त मिळतं. आणि इथंच आपला शेतकरी फसतो आणि मग इथं सुरू होते 10-10, 20-20 हजार रुपयाचे बॅग टाकायला आणि त्याच्यानंतर पुढे सांगतो. तर लक्षात ठेवा, रासायनिक मध्ये होतं काय, रासायनिक खत जर तुम्ही 50 किलो घेतलेलं असेल तर लक्षात ठेवा याच्यामधून फक्त 30% पर्यंत अपटेक होतं. जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही त्यांचे रिपोर्ट चेक करू शकता. कारण आहेत काही की ज्यांना रासायनिक खत प्रेम असतं, तर लक्षात घ्या याच्यामधलं फक्त 30% हे झाडांपर्यंत पोहोचत असतं, 10% हे हवा आणि माती याच्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि त्याचा झाडापर्यंत काहीही उपयोग होत नाही. त्याच्यासाठी लक्षात ठेवा रासायनिक खत कमी आणि नैसर्गिक खत जास्त वापरा. नैसर्गिक खत काय, कंपोस्ट म्हणजे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले. कंपोस्ट असेल, शेणखत, स्लरी आणि स्प्रेच्या किंवा फवारणीच्या माध्यमातून पाकंडी. ह्या खतांचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला रासायनिक खतांपेक्षाही जास्त रिझल्ट मिळतो. तुम्हाला ज्यावेळेस रासायनिक वापरायचं त्यावेळेस काय घटक तुम्हाला वापरायचे हे लक्षात घ्या. एनपीके तुम्हाला वापरण्याची गरजच नाही. मुळात आपल्या जमिनीमध्ये एनपीके आणि शेणखत जर टाकलं, 5,000 रुपयाचं शेणखत टाकलं तर तुमच्या 10,000 रुपयाच्या गुण इतकी पॉवर आपल्या पिकाला मिळते. मग तुम्ही हे एनपीके टाकतायच कशाला? हा ठीक आहे, जरूर टाका, पण कधी तुमच्या जमिनीला जर मागच्या वर्षी तुम्ही 10 बॅगा टाकल्या तर आता तुम्हाला ते टाकावंच लागेल. पण 10 बॅगेऐवजी काय करा, 10 जर तुम्ही मागच्या वेळेस वापरल्या तर त्याच्यात 25% पर्यंत कमी करा. म्हणजे साधारणतः 7 गोणे वापरा. या पद्धतीने तुम्ही रासायनिक खत कमी करायचे. हे पहा, मी तुम्हाला नेहमी सांगेल तुम्ही जर रासायनिक खत टाकत असाल तर तुम्ही रासायनिक खत शक्यतो टाकणं बंद करा. कारण रासायनिक खतामुळे झाडं खूपच वाढतात हा गैरसमज खूप मोठा आहे. एनपीके साठी शेणखत, स्लरी किंवा गोमूत्र म्हणजे यांचं एक जर युनिक कॉम्बिनेशन जरी केलं तरी याच्यामध्ये जो एनपीके मिळतो तो तुम्हाला 50 गोण्यामध्ये सुद्धा मिळत नाही. त्याच्यासाठी शेणखत वापरा. आता एकरी शेणखत किती टाकायचं आहे, तर कापूस पिकासाठी तुम्ही साधारणतः एकरी 3 टन, 4 टन, 5 टनापर्यंत शेणखत टाकू शकता. पण लक्षात ठेवा शेण जे आहे तर हे जुनं पाहिजे, म्हणजे कुजलेलं शेणखत पाहिजे. कुजलेले शेणखत जर असेल तर याच्यामध्ये आपला फायदा काय होतो पहा, जर कुजलेलं शेणखत असेल तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव सहसा लागत नाही. जर शेण ताजं असेल तर काळ्या जमिनीमध्ये सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा होतो, कारण शेणामध्ये ती जास्त आढळली जाते आणि परिणामी जसं जसं पाऊस कमी होतो, पर्जन्यमान कमी होतं, तसं तसं हलकी जमीन आणि मध्यम जमिनीमध्ये या अळींचा प्रादुर्भाव हा जास्त राहतो. त्यासोबतच जर कुजलेलं शेणखत टाकलं तर ते मिक्स व्हायला कमी वेळ लागतो आणि लागू व्हायला सुद्धा कमी वेळ लागतो. म्हणून शक्यतो कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये वापरायचे. कुजलेलं शेणखत जर तुम्ही वापरलं तर तुमचा एनपीके खतांचा खर्च हा जवळजवळ 75% कमी होतो. मग राहिलेलं 25%च तुम्हाला वापरायचं. मग ज्याच्यामध्ये एखादी डीएपी असेल किंवा 10-26-26 असेल किंवा 12-32-16 हे असेल. फार याच्यापेक्षा जास्त पलीकडे जायचं नाहीये. तुम्ही पहा अमृत पॅटर्न मध्ये तुम्हाला एवढं सांगितलं जातं की एकतर तुम्ही 10-26-26 2 गोण्या वापरा, एखादी युरिया वापरा, बस संपला डोस. का संपला? कारण जी प्रायमरी गरज आहे ती शेणखतामधून भरवली जाते. त्याच्यासाठी एखादी गोणी युरिया, एखादी गोणी 10-26-26 आणि बाकीचं मग राहिलं काय, तर सल्फर आणि मॅग्नेशियम. तर याच्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही वापरू शकता किंवा मॅग्नेशियम सल्फेट प्लस 5 ते 6 किलो सल्फर, अशा पद्धतीचं ही कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तरी हा रिझल्ट आपल्याला मिळून जातो. तर एकंदरीत पट्टा पद्धतीमध्ये आपल्याला फक्त एवढंच पाहायचंय, तर काय, तर लागवड पद्धतीचं अंतर आणि खत व्यवस्थापन या 2 पद्धतीवर तुमचं उत्पन्न जे आहे तर हे अवलंबून आहे. बाकीच्याही गोष्टी आहेत तर त्याही आपण पुढे घेत आहोत. त्याच्यामध्ये बाकीच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये असेल गळफांदी छाटणी, फवारणी, ह्या दोन गोष्टी सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत. जर तुम्ही गळफांदी जर काढली तर तुमच्या झाडांमध्ये अजूनही तुम्हाला गॅप चांगला मिळेल, म्हणजे हवा खेळती राहील. याच्याने काय होईल की तुमचं झाड अजूनही विकसित व्हायला
तुम्हाला चांगला वेळ मिळेल आणि तिथे झाड चांगल्यापैकी वाढेल. तर मित्रांनो, एकंदरीत ही व्हिडिओ आपण पाहिली ज्याच्यामध्ये पट्टा पद्धत लागवड ही पाहिली. पट्टा पद्धत म्हणजे काय, तर थोडक्यात झालं तर अमृत पॅटर्न सारखी लागवड. तर निश्चित आता तुम्हाला कळालं असेल पट्टा पद्धतीमध्ये रोपं कसं काय जास्त बसतात आणि रोपं जास्त बसून सुद्धा आपल्याला एवढी बोंड का लागतात आणि कीड कमी का असते. तर एकंदरीत कोणतीही एक बाजू, ज्या बाजूमध्ये तुम्हाला हवा मोकळी राहते, मोकळी खेळती राहते, तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला उत्पन्न सर्रासपणे जास्त 100% मिळतं. ज्या प्लॉटमध्ये हवा मोकळी फिरू शकत नाही अशा प्लॉटमध्ये तुम्ही 3x1 वर जरी लागवड करत असाल तर तिथं तुम्हाला पाहिजे तेवढी बोंड, पाहिजे तेवढं झाड विकसित होणार नाही, परिणामी पाहिजे तेवढं उत्पन्न मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही जर बागायती क्षेत्र करत असाल, जर तुम्ही वेळोवेळी कंटिन्युअसली जर क्षेत्रामध्ये बदल करत असाल तर तुम्हाला पट्टा पद्धत सुद्धा एकदा नक्कीच करायला पाहिजे. कारण तुमच्या समोर स्पष्ट आहे. तुम्ही काय म्हणताय की समजा काही शेतकरी म्हणतात की 4x1 वर माझी रोपं जास्त बसतात, तर 4x1 पेक्षाही किंवा 4x2 असेल किंवा 4x3 असेल किंवा 4.5x2 असेल किंवा 4.5x2 जरी आपण पकडलं तरी 9 स्क्वेअर फुटावर आपली रोप लागवड होते. मग सर्वसाधारणतः 5,000 रोप आपल्या इकडे बसतात. पण तो जर आपण या पॅटर्ननुसार जर विचार केला तर 7,250 रोपं एवढी आपल्या क्षेत्रामध्ये बसतात. म्हणजे रेग्युलर लागवडीपेक्षाही जास्त रोपं बसतात. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये हवा मोकळी खेळती राहते. हवा मोकळी खेळती राहिली, आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक झाडामागे एक 5-5 बोंड जरी जास्त मिळाले तरी 35,000 बोंड आपल्याला जास्त मिळतात. मग विचार करा याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो की. फक्त अंतर जरी बदललं तरी नॉर्मलमध्ये 3.5 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. त्यासाठी तुम्हाला जर पट्टा पद्धत लागवड करायची असेल तर कोणताही विचार न करता तुम्ही पट्टा पद्धत लागवडीमध्ये उतरा. कारण दरवर्षीचा तुम्ही जर बदल करत गेले तरच तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या पिकामध्ये, कोणत्या पद्धतीमध्ये आपल्याला उत्पादन जास्त मिळतंय आणि त्याचा आपल्याला फायदा होतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही अजून केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणता मुद्दा याच्यामध्ये आवडलाय. धन्यवाद.